शिरपूर पोलीस दलाने अंमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे। शिरपूर तालुक्यातील लाकडे हनुमान गावाच्या परिसरात तब्बल 3 एकर क्षेत्रावर गांजाची शेती उखडून फेकण्यात धुळे एलसीबी आणि सांगवी पोलिसांना यश आले आहे। प्राथमिक माहितीनुसार पकडलेल्या ओल्या आणि सुक्या गांजाची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे। अलीकडे जिल्ह्यात होणाऱ्या अंमली पदार्थांच्या विरोधातील मोठ्या कारवाईचे प्रमाण लक्षात घेता धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत भिवरे हे देखील या कारवाईस्थळी पोहोचले होते। शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रेकलाई पाणी धरणाच्या वाहत्या पाण्यालगत अन्य 3 ठिकाणी गांजाची शेती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि सांगवी पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकला। यावेळी बाजरी ज्वारी पिकाच्या आड गांजाची लागवड आढळून आली। सुमारे 2 ते 3 एकर क्षेत्रात 5 ते 7 फूट उंचीचे गांजाची झाडे आढळली। शिवाय एका झोपडीतूनही सुकवलेल्या 100 ते 120 किलो वजनाचा कोरडा गांजा देखील यावेळी मिळून आला। काही महिन्यांपूर्वी याच परिसरात आंतरपीक म्हणून गांजाची शेतीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा आणि शिरपूर तालुका पोलीस पथकाने छापा टाकून तब्बल 721 किलो 400 ग्राम वजनाचा 3,10,00,000 रुपये किमतीचा ओला गांजा जप्त केला होता। त्यावेळी ही कारवाई आजपर्यंतची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे दिसून आले होते। मात्र आता याच परिसरात केलेल्या या कारवाईमुळे शेतात गांजा पिकवण्याचे शेतकऱ्यांचे पुन्हा धाडस झाल्याचे दिसून येत आहे।